नमस्कार, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मेदू वडे। तर मी डाळ या अगोदरच भिजत टाकली होती। हे बघा, ही डाळ आहे, भिजत टाकली होती या अगोदरच। याला 3 ते 4 तास लागतात भिजायला आणि ही घरचीच डाळ असल्यामुळे त्याला थोडीशी काळी तिचे कव्हर आहेत। हे बघा, आता ही तुरीची डाळ चांगली शिजलेली घरचीच आहे। त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं आणि थोडंसं कमी गॅसवर ठेवते। आणि आता हे आपण बॅटर मिक्सरमधून काढून घेऊया। बॅटर पण चांगलं करून घ्यायचं, त्याच्यामध्ये डाळ नाही राहिली पाहिजे अर्धी पण। आता हे मिक्सरला लावून काढून घेऊ आणि आता 2-3 राऊंडमध्ये ते झालं। आता मी ते पातेलं घेऊन त्याच्यामध्ये काढून टाकते। अशा प्रकारे मी हे सगळं बारीक करून घेणार आहे। थोडंसं मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि आता हे बघा, आपली डाळ पण शिजलेली आहे, छान डाळ शिजलेली आहे बघा। घरच्या डाळीची टेस्टच वेगळी लागते। त्याच्यात टोमॅटो आणि बटाटे पण टाकले होते मी, दिसतायत तुम्हाला। आता ती मी रवीच्या साह्याने मॅश करून घेणार आहे। तुरीची डाळ एकजीव होतो, म्हणजे त्याचा एकजीव होतो बटाटे त्याच्यामध्ये असल्यामुळे अर्क उतरतो, त्याच्यामुळे शिजतानीच मी टोमॅटो आणि बटाटे टाकले होते। आता रवीच्या साह्याने बारीक करून घेतले। आता हा चिंच भिजू घातली होती मी 1 तासापूर्वी आणि लसूण, अद्रक, कढीपत्ता तोडून घेते मी आणि लसूण आणि अद्रक आता वाटण करून घ्यायचं। मिरच्या घेतलेल्या आहेत, गूळ घेतला। आता लसूण अद्रक आपण ठेचून घेऊ। दगडाच्या याच्यामध्ये चव वेगळीच लागते, त्याच्यामुळं मी दगडाचा मोठा पण आहे माझ्याकडे, पण छोट्या याच्यात लसूण अद्रकचा वेगळा आहे आणि बाकीच्या दुसरा मसाल्याचा वेगळा आहे। तर असं आपण थोडंसं बारीक करून घेऊ याला। आणि माझा लसूण हा घरचा आहे। आता हे बघा, छान बारीक झालं हे। आपण ते आता ताटामध्ये काढून घेऊ। छोटासा नाजूक आहे माझा कढीपत्ता। आता हे बघा, चिंच ते सगळं आपण फोडणीचे साहित्य जमा करून घेतलेलं आहे। आणि हे मोहरीचं तेल घेतलं मी, पातेलं तापवायला ठेवलं। मोहरीचं तेल हे चांगलं असतं, फोडणी छान बसते त्याने सांबारला, त्याच्यामुळे आपण हे मोहरीचं तेल टाकून घेणार आहे। थोडंसं शिल्लकच टाकायचं, म्हणजे मला वरण जास्त करायचं, आपल्या याच्यानुसार आपल्याला किती सांबार करायचं त्याच्यानुसार। आता हे बघा, मी मोहरी टाकून तडतडू द्यायची त्याला थोडं, आणि नंतर आपण तोपर्यंत लगेच थोड्या वेळात जिरे टाकून, हे बघा हे जिरे घेतलेले आहेत, जिरे टाकून देऊ। ते पण थोडेसे तडतडू द्यायचे। त्याच्यानंतर आपण लसूण अद्रक पेस्ट, कढीपत्ता टाकून घेऊ आणि आता पूर्ण हलवून घेऊ त्याला थोडंसं चमच्याच्या साहाय्याने। थोडंसं हलवल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मिरच्या 2 काश्मीरी मिरचे ते 2 तुकडे करून टाकलेले आहेत। कांदा टाकून घेऊ त्याच्यामध्ये आणि हलवून घेऊ आपण। कांदा हा गुलाबी रंग होईपर्यंत तळायला पाहिजे, आणखी काही झाला नाही। आणखी थोडं 1-2 मिनटं लागतात त्याला तेलात टाकल्यानंतर। कांद्याचे असे उभे काप करून घेतले आहे मी, सांबारमध्ये छान वाटतात। आता हे बघा, मी घरचंच मिरची पावडर आहे 2 चमचे टाकलं मी, आणि सांबार मसाला पण मी घरीच केलेला आहे। तर हा बघा सांबार मसाला आहे, 2 चमचे टाकणार आहे मी। आणि आता हलवून घेऊ थोडंसं। त्याच्यामध्ये हळद ही घरीच केलेली आहे, ही हळद टाकलेली आहे। आपल्या आवडीनुसार, कुणाला जास्त लागते कुणाला कमी लागते, तर एक अर्धा चमचाच्या हिशोबाने टाकलेली आहे मी। आणि आता हे आपण हलवून घेऊ। आता छान गूळ 2 वड्या आहेत त्या ऑर्गॅनिक गूळ आहे आणि हे सैंधव मीठ आहे, तर थोडंसं शिल्लक टाकावं लागतं, त्याच्यामुळे मी अर्धी वाटी मीठ घेतलेलं आहे। हे केंद्रामध्ये मिळतं बघा, सैंधव मीठ हे चांगलं आहे। ज्यांना कुणाला थायरॉइड वगैरे असेल तर त्यांच्यासाठी चांगलं आहे। आणि आता हे आपण त्याच्यामध्ये डाळ शिजलेली घालून टाकू, नंतर पाणी टाकू। आपल्याला जसं आपल्याला जितकं पतलं पाहिजे त्याच्यानुसार पाणी टाकू। हे बघा, आम्हाला आता एवढं पतलं लागतंच। आता हे बॅटर चांगलं भिजलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण सैंधव मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे थोडं शिल्लकच टाकावं लागते। आता आपण हे मिक्स करून घेऊ। थोडंसं पाण्याच्या साहाय्याने
याला मिक्स करायचं, कारण की ते चिकटपणा असतो ना त्याच्यामुळे. आता ते हाताला पाणी लावून त्याच्यावर गोळा घेऊन आपण हातावरती छान येतात ते. आता त्याला आकार दिलाय. आकार दिल्यानंतर आपण थोडंसं मध्ये खड्डा करून हे बघा अशाच पद्धतीने तेल तापायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये तळायला टाकून देऊ आपण. आता तशाच आपण दुसरे पण वडे करून घेणार आहोत. हाताला पाणी लावायचं, नंतरच ते वडे छान होतात आकार देऊन. आणि नंतर थोडंसं मध्ये दाब द्यायचा आणि पाण्यात हात बुडून गोल हे गोल छिद्र पाडायचं. आणि हे बघा हे अशा प्रकारे तळायला ठेवायचे. आता हे बघा इकडं सांबरला पण उकळी आलेली आहे. लोखंडाच्या कढईमध्ये छान तळल्या जाते काही पण, त्याच्यामुळे तळण्यासाठी मी शक्यतो लोखंडाचीच कढई असते माझ्याकडे. आता हे बघा हे वडे छान फुगलेले आहेत. ते दिसायला जरी तसे काळपट असले तरी ते चवीला फार छान आहेत. तर हे बघा अशा प्रकारे आता मी दुसरे पण वडे तळून घेते. आता हे बघा हे वडे एकदम चांगले झालेले आहेत. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.